उलगडा होईल. वकिलांनी एक व्यावसायिक संबंध घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी 100 लोक घेऊन गेला होता बाळ आणण्यासाठी. त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित बंदुकीचा धाक दाखवला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निलेश चव्हाणकडे त्या हगवणी कुटुंबियांनी सांभाळण्यासाठी दिलं होतं. तुम्ही 100 लोक मॉप घेऊन त्यांच्या घरी गेला, त्यामुळे त्यांनी तुम्हाला धमकी दिली असा एक त्यांनी आरोप केला. बरं, आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय. जर त्यांची सून मयत आहे तर हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं. सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्या वेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करेल की हा पण त्या कटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला, निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं. मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या कटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर. बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता. बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती. ज्या वेळेस बाळ आणायचं, माझ्या मुलीचे मयत झाल्यानंतर तिचे अंत्यविधी चालू झालं. दुसऱ्या दिवशी, अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट, मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा आगवलेला सकाळी 7 ते 7:30 वाजता फोनही केलेला आहे. तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा, तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती. हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या. आमची मुलगी गेली, त्या मुलाईलाही तुम्ही काय करसाल. त्यावेळेस तिने 1 दिवस 2 दिवस काही आणून दिलं नाही. त्यानंतर त्यांच्याच राजेंद्र आगवण्याच्याच सख्या भावानी मोठ्या जयप्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा. ते बाळाला खूप भेंडसाळ होती, ते रडतंय, तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे, तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा. त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले. आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे, राजेंद्र आगवण्याच्या घरी. हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे, बाळाला आमच्याकडे दे, त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण, तुमचा काय संबंध, आणि ही लोक कोण, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही, तुम्ही आजोबा आहे का काय, मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही. जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की बाळाला मुलाला सांभाळायला दिलं, त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं. म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो. हे बाळ गेलं कसं त्याच्याकडं, ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून. नाही, बाळ आणून दिलं, अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं. आम्ही त्या दिवशी फोनद्वारे PSI साहेबांशी, डोंगरे साहेबांशी बोललो होतो. त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रितसर कंप्लेंट द्या. त्यानंतर आम्ही पावता रितसर CNC नोंदवलेली आहे. या हगवण्यांच्या म्हणजे तुमच्या जावयांनी तुमचे काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले होते असं काही आहे का? हो, त्यांनी मागच्या वेळेला 1-2-4 महिन्यापूर्वी आमच्या भावाकडे 2 कोटी जमीन खरेदीसाठी मागितले. त्यावेळेस जमीन खरेदी झाली माहिती ते आमच्याकडे नाही म्हटल्यानंतर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले. तो आता याचा भाग आहे, सगळा कोर्टाचा भाग आहे. कोर्ट विचारेल, त्याचं निष्पन्न होईल. आरोपीच्या वकील असं म्हणतात की एखाद्या पत्नीला 4 फटके मारले म्हणजे ते काही छळवणूक होती. आता हे बघा, आपलं प्रसार माध्यम आहे, ही हास्यास्पद गोष्ट आहे, ही गोष्ट हास्यास्पद आहे. ते कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्या. मग की जर 4 फटके मारून, 4 थापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल, मग हे तुम्ही ठरवावं, समाजाने ठरवावं. 6 दिवस त्याला मारहाण होत होती आणि त्याला जर त्याचं ते म्हणत असेल की 4 थापडे, तर आता तुम्ही प्रसारमाध्यमाने त्याचा निवाडा करावा. कोर्ट तर करेलच. तुम्ही प्रसारमाध्यमांनी ह्याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा.